नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वीच्या कुमार भारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 15वा आज आपण अभ्यासणार आहोत आणि या धड्याचं शीर्षक आहे निरोप. निरोप या धड्याचा हा सेशन क्रमांक पहिला आहे. निरोप ही एक कविता आहे आणि या कवितेचा अभ्यास करण्यापूर्वी आपण या कविते ज्यांनी लिहिलेले आहे अशा पद्मा गोळे या कवयित्रींची माहिती संक्षिप्त परिचय आपण सुरुवातीला जाणून घेऊया आणि त्यानंतर आपण कवितेला सुरुवात करूया. निरोप या कवितेचे कवी आहेत पद्मा गोळे. पद्मा गोळे यांचा जन्म 1913 मध्ये झालेला आहे आणि मृत्यू 1998 मध्ये झालेला आहे. म्हणजेच त्यांचा कालखंड 1913 ते 1998 असा आहे. पद्मा गोळे या प्रसिद्ध कवयित्री आहेत. निहार, स्वप्नजा, प्रीतिपथावर, आकाशवेळी, श्रावणमेघ इत्यादी यांच्या कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. नवी जाणीव, रायगडावरील एक रात्र, स्वप्न इत्यादी नाटिकासुद्धा कवयित्री पद्मा गोळे यांच्या प्रसिद्ध आहेत. वाळवंटातील वाट ही कादंबरी प्रसिद्ध आहेत. हा झाला कवयित्री पद्मा गोळे यांचा संक्षिप्त परिचय. जर तुम्हाला कवयित्रीबद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही नेटवरती सर्च करून त्यांच्या कारकिर्दीबद्दल जाणू शकता. आता आपण या कवितेचा संक्षिप्त आशय समजून घेऊया. प्रस्तुत कवितेत रणांगणावर जाणाऱ्या आपल्या मुलाविषयीच्या आईच्या अंतःकरणातील विविध भावनांचे चित्रण कवयित्रीने कवितेतून केलेलं आहे. मुलगा हा भारताच्या सीमेवरती काम करायला जातो. एक सैनिक म्हणून तो आपल्या देशाच्या संबंधी त्याचं कर्तव्य बजावत असतो. आपल्या आईविषयी प्रत्येक मुलाला प्रेम असतं आणि त्या आईच्या उपकारांची फेड तो आपापल्या परीने करत असतो. पण आपल्या मातृभूमीविषयी, आपल्या देशाबद्दल अनेकांना प्रेम असतं आणि ते भारताच्या सीमेवरती भरती होतात आणि शत्रूकडनं आपल्या देशाचं रक्षण करत असताना दिवसरात्र कष्ट करत असतात. त्यावेळेस त्यांनी आपलं सर्वस्व आपल्या मातृभूमीच्या रक्षणासाठी अर्पण केलेलं असतं. स्वतःच्या जीवनातील छोट्या छोट्या गोष्टींचा, सुखांचा मनाला आवर घालत ते देशाच्या सेवेसाठी कार्यरत राहतात. मग असा हा मुलगा जेव्हा सुट्टीमध्ये आईच्या भेटीला येतो त्यावेळेस आईला आकाश ठेंगणे वाटायला लागते. म्हणजे तिचा आनंद, उत्साह अवर्णनीय असा असतो. आणि अशा ह्या आईला भेटायला आलेल्या मुलाला अचानक कामावरती पुन्हा रुजू होण्यासाठी बोलवलं जातं आणि त्यावेळेस मुलगा आपल्या मातृभूमीच्या रक्षणासाठी जाण्यासाठी, तिच्या सेवेवरती रुजू होण्यासाठी तयार होतो. आणि ह्या आपल्या मातृभूमीच्या देशाच्या रक्षणासाठी निघालेल्या ह्या मुलाविषयीच्या प्रेमाबद्दल त्याच्या आईच्या अंतःकरणामधील जे काही विविध भावनांचे वर्णन ह्या कवितेमध्ये कवयित्रीने केलेलं आहे. चला आता आपण कविता समजून घेऊया. बाळ चालला सरणा, घरा बांधिते तोरण, पंच प्राणांच्या ज्योतींनी तुझ करीते औक्षण. याच विक्रमी बाहूंनी स्वतंत्रता राखायची, खांद्यावरती या विसावे शांती उद्याच्या जगाची. बघा, बाळ चालला सरणा, घरा बांधिते तोरण, पंच प्राणांच्या ज्योतीने तुझ करीते मी औक्षण. आता आई आपल्या मुलाला निरोप देत आहे. आपला बाळ कामावर जात आहे, मातृभूमीच्या सेवेसाठी तो निघालेला आहे आणि हे निघत असताना त्याचे पाय जड होऊ नये म्हणून आई त्याला धीर देत आहे. त्यावेळेस आईच्या मनामध्ये सुद्धा काहूर माजलेला आहे की कोणतीही आई आपल्या मुलापासून फार काळ दूर राहू शकत नाही.
पण आईला माहिती की ती जर आपल्या मुलाला आपल्या प्रेमपाशामध्ये बांधून ठेवेल तर मग आपला मुलगा आपल्या मातृभूमीच्या रक्षणासाठी मोकळ्या मनाने जाऊ शकणार नाही. म्हणून अशा सीमेवर लढायला जाणाऱ्या आपल्या मुलाला निरोप देताना आई म्हणते की बाळ चाललास रणा, की तू कुठे चाललेला आहेस? रणावरती. रणा म्हणजे रणांगणावरती, युद्धाच्या क्षेत्रामध्ये तू चाललेला आहेस, भारताच्या सीमेवरती तू चाललेला आहेस. आणि अशा सीमेवर जायचं म्हटल्यावरती हा जो दिवस तुझा निघण्याचा जो आहे तो माझ्यासाठी एखाद्या सण उत्सवाप्रमाणेच आहे आणि हा दिवस मी साजरा करणार आहे. आज तू बाळ मातृभूमीच्या रक्षणासाठी तू सीमेवरती जात आहेस आणि म्हणून मी काय करणार आहे? घरा बांधी ते तोरण. तोरण म्हणजे बघा फुलांची, वेगवेगळ्या रंगीबिरंगी फुलांचं तोरण असतं किंवा मग वेगवेगळ्या रंगीबिरंगी पताकांचं तोरण असतं. मग हे तोरण आपण कधी बांधवतो? घराची सजावट आपण कधी करतो? जेव्हा घरामध्ये काही शुभ प्रसंग असेल, घरामध्ये काही सण उत्सव असतील, तेव्हा एखाद्या सण साजरा करण्यासाठी आपण घराची सजावट करतो आणि त्या मंगलमयी प्रसंगी आपण काय करतो? मंगलमयी असं तोरण लावतो. मग शुभ प्रसंगी जे सजावट केली जाते, घराच्या दाराला तोरण बांधलं जातं. अगोदरच्या पूर्वीच्या काळामध्ये आंब्याच्या झाडांची पानं तोरणासाठी वापरली जायची. तर ते जेव्हा घरामध्ये एखादं शुभ कार्य, शुभ प्रसंग असायचं तेव्हा अशा प्रकारचे घराला तोरण वगैरे बांधून ते सण साजरे किंवा शुभ प्रसंग साजरे केले जायचे. मग आई मुलाला म्हणत आहे की बाळा तू मातृभूमीच्या रक्षणासाठी, मातृभूमीच्या सेवेसाठी तू सीमेवरती जाण्यासाठी सज्ज झालेला आहे आणि हा दिवस माझ्यासाठी एखाद्या शुभ प्रसंगासारखाच आहे, एखाद्या सण उत्सवासारखाच आहे. म्हणून मी हा जो दिवस आहे तो साजरा करणार आहे. हा शुभ प्रसंग मला दुःखात घालवायचा नाही, म्हणून मी काय करते? घराला मंगलमय असे तोरण बांधत आहे आणि पंचप्राणांच्या ज्योतींनी तुझं करीते मी औक्षण. औक्षण करणे म्हणजेच काय? तर पंचारतीने ओवाळणे. आपण बघा घरामध्ये आपल्या मुलाचा वाढदिवस असतो, मुलीचा वाढदिवस असतो, कोणतंही चांगलं कार्य असतं, आपण देवाऱ्यामध्ये देवीचं औक्षण करतो. घरामध्ये एखाद्या छानपैकी प्रसंगी आपण घरातील व्यक्तींचं औक्षण करतो, पंच आरतीने त्यांना ओवाळतो. तसंच मी आई म्हणत आहे की मी आज तुझे पंचप्राणांच्या ज्योतींनी औक्षण करणार आहे. इतर वेळेला आपण पंच आरतीने 5 प्रकारच्या त्या आरती असतात की समईला 5 वाती लावल्या जातात की नाही, तसे ह्या पंचारतीने औक्षण करणार आहे. आपण सर्वसामान्यपणे घरामध्ये पंचारतीने औक्षण करतो, पण इथे आई मुलाचं औक्षण कशाने करणार आहे? ते पंचप्राणांच्या ज्योतीने. पंचप्राण म्हणजे आपलं हे जे शरीर आहे ते वेगवेगळ्या 5 तत्वांनी बनलेलं आहे, 5 प्राणांनी बनलेलं आहे. वायू, अग्नी, तेज, पृथ्वी आणि धरती अशा वेगवेगळ्या प्रकारच्या 5 तत्वांनी बनलेलं हे जे काही पंच तत्वांचं युक्त हे जे काही शरीर आहे, पंचप्राणांचं हे जे शरीर आहे, ह्या शरीराने आज मी मनापासून त्याच्यामध्ये ज्योती प्रज्वलित करून ह्या पंचप्राणांच्या ज्योतीने आज मी माझ्या ह्या बाळाचं औक्षण करणार आहे, त्याची मी आरती ओवाळणार आहे. आणि त्याला पुढे ती सांगत आहे की बाळा तू रणांगणावर चालला आहेस, या शुभ शकुन हे माझ्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे, शुभ शकुन आहे, म्हणून मी आज आनंदाने घराला तोरण बांधलेले आहे आणि माझ्या पंचप्राणांच्या ज्योतीने तुझे औक्षण करत आहे. म्हणजेच तुझी शुभ चिंतना आपण म्हणतो की नाही, कुठेही कोणत्याही चांगली गोष्ट होत असेल तर आपण हितचिंतक म्हणून शुभेच्छा देतो की नाही. मग आई पण इथे त्या बाळाची शुभचिंतक झालेले आहे आणि त्याला शुभेच्छा देत आहे. आणि पुढे म्हणते की याच विक्रमी बाहूंनी स्वतंत्रता राखायची, खांद्यावरी या विसावे शांती उद्याच्या जगाची. की बाहू म्हणजे काय? हात. या दोन्ही हातामध्ये विक्रम, तुझ्या या हातामध्ये हात कसे आहेत? तुझे शूरवीर आहेत. या दोन्ही हाताची जादू तुला सगळ्या देशावरती स्वतंत्र तिथे युद्धाच्या क्षेत्रामध्ये तुला गाजवायचं आहे. आणि ह्या दोन्ही विक्रमी हातांनी, तुझ्या या पराक्रमी हातांनी भारताचे स्वातंत्र्य तुला राखायचे आहे. आणि जेव्हा आपल्या देशाला असं रक्षण करत असताना तू तुझ्या बळकट हाताने, विक्रमी अशा हाताने, पराक्रमी अशा हाताने तू तिथे युद्ध करणार आहेस आणि तुझ्या
या खांद्यावरती विसावे शांती उद्याची जगाची. तुझ्या या खांद्यावरती फार मोठी जबाबदारी आहे. काय जबाबदारी आहे की तुझ्या या बळकट खांद्यावरती उद्याची शांती, या जगाची शांती, तुझ्या शांती, तू ह्या जगाचा शांतीदूत ठरणार आहेस. तुझ्या बळकट खांद्यांवर भविष्यातील जगाची शांती विसावणार आहे आणि तुझ्या पराक्रमाने उद्याच्या या जगामध्ये, या देशामध्ये काय होणार आहे, तू शांतीदूत म्हणून ठरला जाणार आहेस. म्हणून याच्यासाठी तुला काय करायचं आहे, अपार बळकट अशा तुझ्या या हातांनी, तुझ्या या बाहूंनी, तुझ्या या खांद्यांनी ही जबाबदारी स्वीकारायची आहे आणि प्राणापासून जीवाचे आकंतांडव करून तुला देशाच्या शत्रूपासून त्याचं रक्षण करायचं आहे. आणि अशा रीतीने तुला देशाची सेवा करायला सज्ज व्हायची आहे. पुढे कवयित्री म्हणते की म्हणून या माझ्या डोळा नाही थेंबही दुःखाचा, मीही महाराष्ट्र कन्या धर्म जाणते वीरांचा. आता ती सांगते की बघ, तू आज ह्या मातेबद्दल विचार करतोय, पण तुला विचार कशाचा करायचा आहे, आपल्या मातृभूमीविषयी विचार करायचा आहे. कारण की आज तुला मातृभूमीने तुझं लालन पालन केलेलं आहे. ह्या मातृभूमीचं सुद्धा तुझ्यावरती फार मोठे ऋण आहे आणि हे ऋण तुला फेडायचे आहे, तिचे पांग तुला फेडायचे आहेत आणि ह्या कार्यासाठी तुला सज्ज व्हायचे आहे. आणि असे जे तू कार्य करत आहे, ह्या तुझ्या कार्यासाठी जाण्यासाठी मी कधी तुला अडवणार नाही आणि मला ह्या गोष्टीचं दुःखही होत नाही. म्हणून मी माझ्या डोळा नाही थेंबही दुःखाचा, की माझ्या डोळ्यातून मी कोणत्याही प्रकारचे अश्रू गाळणार नाही. हे कारण की मी कोण आहे, मीही महाराष्ट्र कन्या धर्म जाणते वीराचा, की मी ह्या देशाची कन्या आहे आणि ह्या देशाची कन्या म्हणून मला माहिती आहे की ह्या देशाची कन्या ह्या नात्याने मी सुद्धा माझा धर्म जाणते. कारण की वीरांची आई कधीच दुःख कवटाळून बसत नाही. ती दुःखाचा सामना करते आणि आपल्या मुलाला उद्देशून ती म्हणते की मी सुद्धा कोण आहे, एक महाराष्ट्राची कन्या आहे आणि मला माझा धर्म मी जाणते. म्हणून ती म्हणते की मीही महाराष्ट्र कन्या धर्म जाणते वीराज, मी सुद्धा महाराष्ट्राची कन्या आहे आणि या महाराष्ट्राच्या कन्या ह्या नात्याने मला लढणे हाच वीरांचा धर्म माहिती आहे. वीर मातेचा वारसा माझ्याकडे आहे. आता ह्या वीर माता कोण कोण आहेत यांचा आपल्या इतिहासामध्ये खूप मोठा वीर मातेंचा इतिहास आपल्याला माहिती आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता ज्या कवितेच्या ओळी आपण अभ्यासलेल्या आहेत त्या कवितेच्या ओळीमध्ये आलेल्या कठीण शब्दांचा अर्थ आपण जाणून घेऊया. पाहूया कवितेच्या ओळींमध्ये आलेल्या कठीण शब्दांचा अर्थ. शब्दार्थ: रणांगणात, तोरण शुभ पताकांची माळ, विक्रमी पराक्रमी, बाहू हात, राखण रक्षण करायची, विसावे विश्रांती घेते थांबते, जाणते उमगते समजते. तर विद्यार्थी मित्रांनो, निरोप या कवितेमध्ये आतापर्यंत आपण काय अभ्यासलेलं आहे, तर रणांगणावर जाणाऱ्या पुत्राला निरोप देणाऱ्या आईचे गलबललेले मन व तेवढेच तिच्या मनाची कणखरता याचे विदारक आणि विलोभनीय असे दर्शन या कवितेमध्ये कवयित्रीने आपल्याला करून दिलेले आहे. अजूनही आपल्याला कवितेच्या उर्वरित ओळींचा अर्थ समजून घ्यायचा आहे, परंतु त्याचा अभ्यास आपण कवितेच्या पुढील भागामध्ये अभ्यासणार आहोत. धन्यवाद.